नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीच्या निकालासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. फार्मसी ऑफिसर म्हणजेच औषध निर्माण अधिकारी या पदाचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे. बरेच उमेदवार या निकालाच्या प्रतीक्षेत होते आणि अखेर त्या संदर्भात अपडेट समोर आली आणि निकाल जो आहे तो जिल्हा परिषदेने जाहीर केलेला आहे. तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही मिनिटातच जाणून घेणार आहोत. त्याआधी पहा या अगोदर आपण 6 दिवस पहिले एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये आपल्याला जवळपास 9,600 व्ह्यू आलेले आहेत. पण या ठिकाणी तुम्ही लाईकची संख्या पाहू शकता. फक्त 85 उमेदवारांनी लाईक केलेला आहे. तर पहा मित्रांनो, काही मिनिटांमध्येच तुम्हाला योग्य माहिती या चॅनलद्वारे पुरवली जाते आणि व्हिडिओला लाईक करण्यासाठी कोणतेही शुल्क किंवा कोणत्याही पैशाची गरज नसते. त्यामुळे लाईकमध्ये तुमची कंजूसी नसावी. जर तुम्हाला व्हिडिओ थोडासाही महत्त्वपूर्ण वाटत असेल, तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा. त्यानंतर वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे. तर पहा मित्रांनो, अगोदर आपण रिझल्ट पाहणार आहोत आणि जिल्हा परिषदेच्या आणखी काही अपडेट आलेले आहेत. म्हणजे जिल्हा परिषदेसंदर्भात अपडेट सुद्धा आलेली आहे, ती सुद्धा आपण जाणून घेऊ. तर पहा, रिझल्ट जो आहे तुमचा या फॉर्मॅटमध्ये डाउनलोड होत आहे. हा फॉर्मॅट जवळपास आता तुम्हाला माहीत झालेलाच असेल. सर्व विषयांचा यात समावेश असतो. नंबर ऑफ क्वेश्चन असतात, त्यानंतर किती मार्क आहेत ते असतात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 200 गुणांचा एकूण पेपर होता. म्हणजे टोटल स्कोर जो आहे तो 200 आहे. त्यानंतर पहा इथे माहिती दिलेली आहे. इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग या ठिकाणी जे आहे ते IBPSचं नाव आहे. नंतर मुंबई आहे. जिल्हा परिषद पहा, डेट ऑफ एक्झाम 26 डिसेंबर 2023 रोजी परीक्षा झाली होती. त्यानंतर कंबाईन लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स पोस्ट पहा, रिक्रुटमेंट ऑफ फार्मसी ऑफिसर. जिल्हा परिषद आहे कोल्हापूर. तर पहा मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील फार्मसी ऑफिसर या पदाचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे. निकाल पहा कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे. तर अगोदर तुमचा रोल नंबर, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर तुमचा कॅटेगरी, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलं ते, नंतर मेल फिमेल, नंतर डेट ऑफ बर्थ, तुमचं संपूर्ण नाव, नंतर सब्जेक्ट वाईज तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत किंवा किती मार्क्स मिळालेले आहेत. या ठिकाणी तुम्ही टॉपर पाहू शकता. 168 गुणांवर टॉपर आहे. त्यानंतर पहा तुमचं हायर क्वालिफिकेशन काय आहे, मिनिमम क्वालिफिकेशन काय आणि तुमचे मार्क्स किती आहेत. तर ही संपूर्ण माहिती या PDF त्यांनी अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. तर पहा, हा निकाल आहे जिल्हा परिषद कोल्हापूर येथील फार्मसी ऑफिसर या पदाचा. तर पहा मित्रांनो, सध्या फक्त कोल्हापूर जिल्हा परिषदेमधीलच फार्मसी ऑफिसर या पदाचा निकाल लागलेला आहे. इतर निकाल जे आहेत ते टप्प्याटप्प्याने जाहीर होतील. आज, उद्या किंवा परवामध्ये आपल्याला इतर निकाल सुद्धा पाहायला मिळू शकतात. आणखी पहा, दुसऱ्या जिल्हा परिषदेसंदर्भात काय अपडेट आलेली आहे. जिल्हा परिषदेने एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या ज्या सुट्ट्या आहेत 2-3 दिवसाच्या, इव्हन रविवार सुद्धा, त्यामध्येही जिल्हा परिषद जी आहे ती सुट्टी घेणार नाही. म्हणजे आतापर्यंत आपण जिल्हा परिषदेला दोष देत होतो की जिल्हा परिषद आपला रिझल्ट लवकर लावत नाहीये किंवा आपण कॉल मोहीम सुद्धा राबवली. पण पहा मित्रांनो, इथे आपल्याला असं लक्षात आलंय की जिल्हा परिषद जे आहे ते रिझल्टला उशीर करत नसून रिझल्टला उशीर जो होत आहे तो IBPS मुळे होत आहे. तर पहा, आपण परिपत्रक काय ते पाहून घेऊया. तर पहा मित्रांनो, हे आहे परिपत्रक. तुम्हाला रिझल्ट संदर्भात संदर्भात जर PDF पाहिजे असली तर ती आपल्या टेलिग्राम ग्रुपला अपलोड केलेली आहे किंवा तुम्ही त्या संदर्भात कमेंट करा. तुम्हाला लिंक जी आहे ती प्रोव्हाईड केल्या जाईल. तर पहा, हे परिपत्रक आहे. यामध्ये या परिपत्रकाद्वारे कळवण्यात येते की सन 2023-24 या वित्तीय वर्षामध्ये वर्षाखेरीज कामे विहित वेळेत होण्याच्या अनुषंगाने तसेच सरळ सेवा भरतीच्या अंतर्गत कामकाजाची सातारा जिल्हा परिषद मुख्यालय तसेच तालुका स्तरावरील कार्यालय 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री नंतर 9 मार्च शनिवार आणि 10 मार्च रविवार या सुट्टीच्या दिवशीही नियमित कार्यालयीन वेळेत चालू ठेवण्यात यावीत. सदर या दिवशी मुख्यालय व तालुका स्तरावरील सर्व कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून उपरोक्त नमूद कामकाज पूर्ण करतील याची दक्षता कार्यालय प्रमुख यांनी बिनचूक घ्यावयाची आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रो, जिल्हा परिषद आहे तेही रिझल्ट लावण्यासाठी तत्पर आपल्याला दिसतंय. शनिवार, रविवार हे दोन्ही दिवस आणि महाशिवरात्री सुट्टीचा दिवस सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषद जी आहे ती सुरू राहणार आहे. त्यांचं कामकाज जे आहे ते चालू राहणार आहे. त्यानंतर पहा, ते होतं सातारा जिल्हा परिषदेचं आणि या ठिकाणी तुम्ही आरोग्य सेवा संचालनालय पुणे इथलंही पाहू शकता. हेही कार्यालय आपल्याला सुट्टीच्या दिवशी चालू असताना दिसत आहे. म्हणजेच झेडपीचं कामकाज सुट्टीच्या दिवशीही चालू राहणार आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषदेच्या भरतीच्या कारणामुळे हे जे आहे कामकाज ते सुरू ठेवलं जाणार आहे. जे जे कामे प्रलंबित आहेत त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला प्रोव्हाईड केल्या जातील. आणखी तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.